चोरावर मोर अथवा ठगास महाठग भेटणे असे वाक्यप्रचार आपण अनेक वेळा ऐकला असेल, मात्र तो वाक्यप्रचार बीड जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळत आहे। त्याचं कारण असं आहे की मल्टीस्टेट बँकेमध्ये हजारो ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या बँकेचे अध्यक्ष यांनाच फसवण्याचे प्रकार बीडमध्ये समोर आलेत। ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या संदर्भामध्ये कोट्यवधी रुपयाची रक्कम अपहार झाला, कोट्यवधी रुपयाच्या रकमेचा आणखी हिशोब लागत नाही आहे। मात्र त्याच संदर्भामध्ये जेलमध्ये असलेल्या सुरेश कुटे यांना सुद्धा एक महाठग भेटला आणि त्याने कशा प्रकारे फसवलं, स्वतः विश्वंभर बोल्डे साहेब आपल्यासोबत आहेत। बोल्डे साहेब, तुम्ही याचा तपास करताय। खरं तर दोन प्रकारच्या केस आहेत, एक की यांनी किती लोकांना फसवलं, कारण रोज तुमच्याकडे नवनवीन स्टोरीज येत आहेत, नवीन तक्रारदार येत आहेत की कशा प्रकारे फसवलं, आणि आता चक्क ज्यांनी लोकांना फसवलं त्यांनासुद्धा कोणतरी फसवणारे भेटले। अगदी बरोबर आहे। याच्यामध्ये भारतामध्ये काही राज्यांमध्ये किंवा विशेषतः दिल्लीमध्ये असे काही बनावट दस्तऐवज तयार करून देणारे व्यक्ती किंवा इसम आहेत आणि त्या लोकांनी या लोकांना हेरलं। सुरेश कुटेसारख्या किंवा बबन शिंदेसारख्या या लोकांना हेरल्यानंतर त्यांनी जे माननीय न्यायालयात सांगत होते सुरेश कुटे व त्याचे वकील की लक्झेंबर्ग येथून त्यांना 50,000 रुपये 5 वर्षामध्ये मिळणार आहेत, अशा प्रकारचे जे प्रलोभनं किंवा अशा प्रकारचं जे सांगत होते माननीय न्यायालयामध्ये, त्या अनुषंगाने आम्ही पुढे तपासात गेलो असता असे लक्षात आले की जे कागदपत्र त्यांनी ठेवीदारांना, माननीय न्यायालयाला किंवा पोलिसांना किंवा अजून मीडियाला जे कागदपत्र दाखवले तेच कागदपत्र फोर्ज होते, म्हणजे बनावट केलेले होते। आणि ते बनावट कागदपत्र करणारे एक टोळीच अस्तित्वात आहे असं आमच्या नंतर परत आता लक्षात आलं आहे। कारण 3,59,00,000 रुपये एका बनावट व्यक्तीने घेतले, बनावट दस्तऐवज तयार करून देणाऱ्या व्यक्तीने, आणि त्यांनी ते कागदपत्र विविध कंपन्यांचे तयार करून दिले आणि ते कुटेंच्या वकिलांनी किंवा कुटेंनी सगळ्यांना दाखवले आणि लोकांना खोटी आश्वासनं दिली की आमचे 50,000 रुपये 5 वर्षात येणार आहेत, आणि ती आश्वासनं कधीही पूर्ण होणार नाहीत अशा आश्वासनं दिलेली आहेत। पण यामध्ये हे एक झालं कुटेंचं प्रकरण, पण बबन शिंदे ज्यांना तुम्ही काही दिवसापूर्वी जिजाऊ मल्टीस्टेट बँकेसंदर्भाच्या अपहार प्रकरणी अटक केलेली आहे, त्यांनाही कुणी असं भेटलं होतं, रेकॉर्डवरती येतं आहे का की त्यांनी कोट्यवधी रुपयाला फसवायचा प्रयत्न केला? अगदी बरोबर आहे। आमच्या आता चौकशीमध्ये अलीकडंच असं लक्षात आलं आहे की त्यांनासुद्धा असेच बनावट दस्तऐवज दाखवले गेले आणि बनावट दस्तऐवज दाखवून त्यांना सांगितले गेलं की काही 1000 कोटी बाहेर देशातून आम्ही तुम्हाला आणून देतो आणि प्रॉपर्टी मॉर्टगेज ठेवू आपण वगैरे वगैरे असे सांगून त्यांनासुद्धा बनावट दस्तऐवज फक्त दाखवले, त्यांना काही ते दिलेलं नाही बबन शिंदेला। आणि त्यानंतर त्या बबन शिंदेनी त्या फर्जी माणसाला, म्हणजे जो बनावट फ्रॉड माणूस आपण जे म्हणतो आणि फ्रॉड जे फोर्ज डॉक्युमेंट तयार करतो, बनावट दस्तऐवज करतो, त्याला 6 कोटी यांनी दिलेले आहेत असं तपासात आता निष्पन्न झालेलं आहे। पण हे सर जे निष्पन्न झालेले व्यक्ती आहेत ते कुठले आहेत आणि त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे किंवा मग त्या संदर्भात त्यांना पकडण्यासंदर्भात वगैरे पोलीस प्रयत्न करत आहेत? त्या संदर्भात ऑलरेडी आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याचं दिल्लीमध्ये बऱ्यापैकी असे लोक आहेत असे आमच्या लक्षात आलेले आहे, मुंबईमध्ये पण आहेत, त्यानंतर कलकत्त्यामध्ये आहेत, असे खूप ठिकाणचे पण आम्हाला लक्षात येतं आहे की या बबन शिंदेला त्या लोकांनी फसवलेलं आहे। तर आता कोणाला किती रक्कम यांनी दिली ठेवीदारांची बिचाऱ्यांची हे अजून आता तपासात जसं आम्ही पुढे जाऊ त्याचा आमचा 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे बबन शिंदे, आणि तो आत्ताही तशीच आश्वासनं देतो आहे की आमचे 87,000 कोटी येणार आहेत, 70,000 कोटी येणार आहेत, परंतु तसं काही कुठे लेखी स्वरूपात कुठल्या बँकेमध्ये किंवा RBI मार्फत किंवा अजून कुठल्या SEBI मार्फत काही असं आमच्याकडे पत्रव्यवहार झालेला नाही। आणि DDR ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टींची चौकशी केली तर तिथं पण काही नाही, कलेक्टर ऑफिसला नाही, SP ऑफिसला नाही। त्यामुळं ठेवीदारांच्या पैशाचं आम्हाला फक्त आम्ही MPID चा जो आमचे प्रस्ताव आहेत तयार होणार आहे आता ज्ञानराधाचा, आणि ऑलरेडी आमचा गेलेला आहे बबन शिंदेंचा त्या बँकेचा, तर त्यामध्ये आम्हाला तिथं पण आम्ही मंत्रालयामध्ये फॉलोअप ठेवून ते पुढे कसं जाईल आणि ठेवीदारांचे पैसे कसे परत करता येईल असा आमचा प्रयत्न चालू आहे। नक्कीच आपण बघतो की सुरेश कुटे असतील अथवा बबन शिंदे असतील, ही मंडळी आजसुद्धा त्या हजारो कोटी रुपयांच्या पैशाची
बतावणी करतायत, लोकांना आश्वासनं देत आहेत, जी वास्तवात कुठंही तपासात पोलिसांना आढळत नाही आहे. हे जरी खरं असलं तरी लोकांना अगदी लोकांचे पैसे गंडवणाऱ्या या महाशयांना सुद्धा महाठग भेटले आणि हे आपल्याला या ठिकाणी पोलीस कारवाईमध्ये पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.